नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मी इयत्ता 5वी व 6वी या दोन इयत्तांचा इंग्लिश मीडियम मराठी सब्जेक्ट याच्यामधील कथा लेखन हे कसं करायचं असतं किंवा मुद्द्यावरून गोष्ट कशी लिहायची असती आज हे या भागामध्ये सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। आता तुमची द्वितीय सत्र म्हणजेच काय, तुमची लास्ट एग्जाम आहे, फायनल एग्जाम आहे, त्याच्यामध्ये कथा लेखन हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो। म्हणजेच काय रे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये मुद्दे दिले जातात आणि मुद्द्यांवरून गोष्ट तुम्हाला लिहायची असती। तर पहा, मी त्याचाच एक नमुना तुम्हाला एक दाखवले आहे की गोष्ट कशी तयार करायची आहे, मुद्दे कसे दिले जातात, याचा एक नमुना तुम्हाला मी आज समजून सांगणार आहे। तर पहा, मुद्दे मी लिहिलेले आहेत। जंगलाचा राजा, सिंह आजारी, फुल स्टॉप। सर्व प्राणी चौकशीला जातात, डॅश कोल्हा जात नाही, डॅश लांडगा सिंहाकडे तक्रार करतो, डॅश सिंहाला राग येतो, डॅश कोल्ह्याला हे कळते, डॅश तो सिंहाला सांगतो, डॅश औषध शोधत होतो, डॅश लांडग्याने रक्त उत्तम औषध, डॅश सिंह लांडग्याला मारतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्या मुद्द्यावरून तुम्हाला थोडंफार तर लक्षात आलं असेल की आपल्याला ह्याच्यावरून मोठी गोष्ट तयार करायची। ही गोष्ट निदान 3 परिच्छेद किंवा 4 परिच्छेदाची तरी असावी। आता तुम्हाला वाटेल की मॅडमनी किंवा मिसनी तुम्हाला इथे डॅश दिलंय म्हणजे आपण जशा रिकाम्या जागा भरतो तशा भरायच्याच का? तर नाही, ते डॅश म्हणजे तिथे तुम्ही तुमच्या मनाने वाक्य तयार करायचेत विद्यार्थी मित्रांनो, नुसता शब्द लिहायचा नाही। नाही तर काही मुलं काय करतात की हा चला सर्व प्राणी चौकशीला जातात, तिथे कोल्हा जात नाही, असं नाही, फक्त एक शब्द तिथं लिहायचा नाहीये, आपल्याला वाक्य तयार करून त्याची एक मोठी गोष्ट तयार करायची। हे मी तुम्हाला दिलेलेच आहे। आता याच्यावरून मुद्द्यांवरूनच आपल्या लक्षात आलं पाहिजे की बाबा आता ह्या गोष्टीला आपल्याला नाव काय देता येईल, त्याचं शीर्षक काय असेल। तर पहा, इथं शेवटी बघा, मला शेवटच्या याच्यावरून असं वाटलंय की आपण ह्याला कोल्ह्याची चतुराई हे नाव द्यावं। ते कसं पहा, मी कसं काय तुम्हाला हे केलंय। इथे बघा, औषध शोधत होता, डॅश लांडग्याने रक्त उत्तम औषध, लांडग्याचे रक्त, सिंहाला म्हणजे कोण सांगतंय, हे कोल्हा सांगतोय। म्हणून याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो की कोल्ह्याची चतुराई, कोल्हा किती हुशार पद्धतीने, किती व्यवस्थित पद्धतीने सिंहाला उत्तर देतोय हे लक्षात येतंय। झालं, 1 मार्क तुम्हाला इथेच मिळाला, तुम्ही गोष्टीला नाव दिलं, शीर्षक दिले, कोल्ह्याची चतुराई। पहा आपण आता कथा कशी लिहिलेली आहे किंवा गोष्ट कशी पूर्ण केलेली आहे। आता वरती तुम्हाला मुद्द्यामध्ये मी स्टार्टिंगला काय दिलंय, जंगलचा राजा, सिंह आजारी, हे काय वाक्य तरी वाटतं का किंवा त्या गोष्टीला अर्थ तरी वाटतो का? तर आपला जंगलचा राजा कुठे असतो विद्यार्थी मित्रांनो, तर जंगलात असतो। म्हणून मी कसं सुरुवात केली पहा, एक घनदाट जंगल होते, जंगलचा राजा सिंह एकदा आजारी पडला। आलं तुमचा वरचा मुद्दा, जंगलाचा राजा सिंह आजारी पडला म्हणून। ओके, त्यानंतर आपल्या राजाची विचारपूस करायला सगळे प्राणी येऊन गेले, पण कोल्हा गेला नव्हता। बघा, वरचे मुद्दे मी कसे बरोबर पण सविस्तर पद्धतीने लिहिलेले आहे। तर मी काय लिहिलं पहिल्यांदा, एक घनदाट जंगल होते, जंगलचा राजा सिंह एकदा आजारी पडला, आपल्या राजाची विचारपूस करायला सगळे प्राणी येऊन गेले, पण कोल्हा गेला नव्हता। नंतर एक पॅरेग्राफ करायचा आहे खाली, बरोबर मी जिथं लिहिले बघा एक घनदाट, त्याच्याच खाली तुम्हाला दुसरा पॅरेग्राफ करायचं, हे लक्षात ठेवायचं कथा लिहिताना। मग त्यानंतर लिहायचंय, लांडग्याला कोल्ह्याचा राग येत असे, तो सिंहाला म्हणाला, महाराज तुम्ही आजारी पडलात, ते पाहून कोल्ह्याला आनंद झालेला दिसतोय। पहा, लांडगा कसा त्याला सिंहाला राग येण्यासाठी खोटं बोलतोय, तो तुमची साधी विचारपूस करायला देखील आला नाही।
लांडगा सिंहाला म्हणतोय. त्यामुळे सिंहाला कोल्ह्याचा राग आला. नंतर परत एक पॅरेग्राफ करायचा आहे. कोल्हा तेव्हा तिथून जात होता. जेव्हा हे लांडगा त्याला सांगत होता सिंहाला, तेव्हा कोल्हा तिथून जात होता. तेव्हा सिंहाने लगेच विचारले त्याला, तू मला पाहायला का आला नाही? कोल्हा हुशार होता. त्याने उत्तर दिले, मी आपल्यासाठी औषध शोधत होतो. सिंहाने औषधाबद्दल विचारले. कोल्हा म्हणाला, एका साधूने सांगितले आहे की लांडग्याचे रक्त पिल्यास वनराज बरे होतील. वनराज म्हणजेच कोण वेगळं काही मी घेतलेलं नाही, सिंहालाच वनराज असे म्हणतात, हे लक्षात घ्या. नाही तर तुम्हाला वाटेल की मॅडमने हे वनराज वगैरे काय टाकलेलं आहे, तर ते सिंहालाच मी एक उपमा दिलेली आहे. कोल्ह्याचे बोलणे ऐकताच सिंहाने ताबडतोब झडप घातली आणि तो त्याचे ताजे रक्त प्यायला लागला. बघा विद्यार्थी मित्रांनो, की जर आपण एखाद्याला चुकीचं काय सांगितलं, बरोबर, किंवा एखाद्याचं वाईट करायला गेलो तर आपलंच वाईट होतं की नाही. जर लांडग्याने व्यवस्थित सांगितलं असतं की ठीक आहे, आज सगळे प्राणी आले महाराज, पण तुम्हाला कोल्हा काय भेटायला आला नाही, पण तो काय म्हणला की त्याला बरं वाटतंय तुम्ही आजारी पडलात म्हणून, त्याला आनंद झालाय, हे लांडगा म्हणाला. पण मग कोल्हा बघा किती हुशार होता. त्याने काय केलं, त्याने सांगितलं मी तुम्हाला औषध शोधायला जंगलामध्ये फिरत होतो, तर तेव्हा त्याला एक साधू भेटले. मग ते साधू त्याला काय म्हणाले, जर तुम्ही त्या लांडग्याचं रक्त पिले की तुम्ही लगेच बरे होता. सिंहा आपला त्याच्या बोलण्यामध्ये लगेच फसतो आणि तडप जोरदार झडप मारतो आणि त्या लांडग्याला तिथेच मारतो आणि त्याचं रक्त पितो. तर ह्या गोष्टीवरून विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला समजली असेलच, तर त्याच्यावरून तुम्हाला तात्पर्य लिहायचं असतं. म्हणजेच काय, ह्या गोष्टीवरून तुम्हाला काय समजलंय ते त्याच्यात लिहायचं असतं. पण थोडक्यात एका वाक्यात किंवा 2 वाक्य असतील तरीही चालतात, पण एका वाक्यातच थोडक्यात लिहायचं असतं. तर ह्याच्यावरून आपल्याला काय तात्पर्य मिळालं पहा, की दुसऱ्याचे वाईट करायला गेले तर स्वतःचे वाईट होते. आलं का लक्षात तात्पर्य काय होतंय ते? जर लांडग्याने कोल्ह्याबद्दल वाईट बोलला नसता तर आज तो जिवंत असता, बरोबर की नाही. पण लांडग्याने तसं केलं नाही, कोल्ह्याबद्दल वाईट सांगितलं. कुणाला? सिंहाला. मग शेवटी वेळ काय आली त्याच्यावर, कोल्ह्याच्या चतुराईमुळे त्याच्यावरच मरण आले, बरोबर की नाही. समजली ही गोष्ट तुम्हाला? मला तर असं वाटतं की ही कथा तुम्हाला नक्कीच समजली असेल. अशाच प्रकारचे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये वेगवेगळे मुद्दे दिले जातात, त्याच्यावरून गोष्ट तुम्हाला तयार करायची असते. तर आज विद्यार्थी मित्रांनो, आपण हा कथालेखन हा तुमचा व्याकरणामधला भाग पाहिला. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.